तर निवडणुका जवळ आल्या की भाजपला मुंबई तोडायची आहे असं पसरवलं जातं। मात्र मुंबई तोडण्याची हिंमत कोणाच्या बापाची नाही असा टोला फडणवीसांनी लगावला होता। त्यावर खासदार संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। दिल्लीमध्ये बसलेल्या तुमच्या वरिष्ठांनाच मुंबई तोडायची आहे असं राऊतांनी म्हटलंय। ते एकीकडे मुंबई तोडायची भाषा करण्यावरती यापूर्वीच स्वतः देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं होतं। मात्र त्यावरती आता तुमचे बसलेले जे वरिष्ठ आहेत त्यांनाच मुंबई तोडायची आहे असं म्हणत मोदी शहांवरती निशाणा साधण्याचं काम हे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला। वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं। या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं। या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे। याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या। तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीने आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना। ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकल करायला लावलं। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले। यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल।